धुळे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे टाकळी हाजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राजेंद्र गावडे यांनी गेली 4 वर्षापासून आपल्या टाकळी हाजी कवठे एमआय जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी मोफत देवदर्शन घडवण्याचा उपक्रम हाती घेतलाय। ते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्यास इच्छुक असल्याचे समजत असून त्याच पार्श्वभूमीवर यंदाही त्यांनी आपल्या जिल्हा परिषद गटातील हजारो महिलांना आलिशान बसेसमधून मोहटा देवीला नेत देवदर्शन घडवले आहे। यावेळी महिलांनी या देवदर्शन ट्रिपमध्ये नाचत व गात मनमुराद आनंद घेतल्याचं दिसलं। या देवदर्शन ट्रिपचा प्रत्यक्ष आढावा घेत विविध गावच्या महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। जोगव्याला आईचा जोगवा मागायाला जाऊ जोगव्याला आईचा जोगवा मागाया। चंदनाई चंदनाई नामाचा देई काही कामाचा चंदनाई चंदनाई नामाचा। माजी आमदार पोपटराव गावडे साहेब यांचे चिरंजीव राजेंद्रजी गावडे पाटील यांच्या ह्या आता निवडणुकीच्या तयारीसाठी मोठा देवी दर्शन घडतंय आज। ताई तुम्ही कुठले आहेत, गाव काय? सविताने। सविन्याचं नाव सांगा। सविता। सविता, काय सांगताल तुम्ही आज? कसं वाटतंय? भारी वाटतंय। चांगलं वाटतंय ना? काय देवीला काय मागणार तुम्ही आज? दादांच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत आणि आम्ही सगळे सुखरूप घरी। दादांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू द्यात। तुम्ही कोणत्या गावचे, काय नाव? सैना। सैन्याचे। बरं, आता तुम्ही मोठी देवीला काय मागणार आहेत? चांगल्या यांनी निवडून येऊ द्या। निवडून येऊ द्या कशामध्ये? त्यांचा काय भाग असेल त्यांचं जे काय तुम्हाला बोलायचंय। कुठले तुम्ही? सविंदने। सविन्याचे। काय नाव? शारदा। बरोबर। इकडं आणखीन महिला कुठल्या आहेत आपण पाहू। तुम्ही कुठल्या आहेत? सैन्याचे। काय नाव आहे? संगीता। संगीता। बर, मोठ्या देवीला चाललाय तुम्ही, कोणातर्फे चाललाय? राजू दादा तर्फे। राजू दादा। बर बर। इथं तरुण पण ताई आहे तिथं। काय तुम्ही मागणं काय मागणार? देवाला काय नाही मागणार राजू दादा यांची इच्छा पूर्ण व्हावी इच्छा। राजू दादाची इच्छा जी आहे पूर्ण व्हावी असं। आजी तुमचं नाव काय? माझं नाव बब्बाई किसन मोठे। माझी इच्छा एवढीच आहे का आज जरी आम्हाला देवाला नेलंय पण राजू दादा देवीने निवडून द्यावा आणि पुढच्या वर्षी आम्हाला परत फिरायला दुसरीकडे यावं। तुम्ही कुठून आलात? सविंदने। सविंदने, काय सांगाल आज? असं देवीला सांगणार की निवडून आलेच पाहिजे आणि येणारच हे नक्कीच, आणि पुढच्या वेळेस आम्हाला अजून लांब कुठेतरी फिरायला नेणार। बरं बरं। आता तुम्ही सांगता निवडून येणार, पण राजू दादा काम करतात का? काम केलंय का आतापर्यंत? करतात काम? त्याच्या आधी सुनीता ताई होत्या, झाली काम? काय देवीला काय सांगतात सगळे मंडळी? आम्ही उमेदवार म्हणून राजू दादाकडे जर पाहिलं तर राजू दादा सगळ्यामध्ये सहभागी होतात। एवढंच नाही तर शांत संयमी व्यक्तिमत्व, आणि एवढंच नाही तर घराघरामध्ये जाऊन त्यांनी वाढदिवस साजरे केलेले आहेत। वाढदिवस तर केलेच,
पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. आता सत्तेमध्ये जे सत्ताधीश आहेत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, हा. तर त्यांच्या सोबत ते आहेत, म्हणजे वळसे साहेबांचे कार्यकर्ते ते आहेत. हो, हो. तर त्याचा फायदा त्यांना होईल असं वाटतं का तुम्हाला? होईल ना, त्यांचा निश्चितच फायदा होईल. कारण वळसे पाटलांनी सुद्धा आपल्यासाठी फार कामं केलेली आहेत आपल्या भागासाठी, आणि त्यांचा फायदा त्यांना निश्चितच समजा होईल. ते जर जिल्हा परिषदला उभे राहिले तर त्यांच्या भाऊजाई आता जिल्हा परिषद सदस्य होत्या, हा. त्यांचे वडील सुद्धा 50-60 वर्ष त्यांनी राजकारण केलंय, बरेच वेळा आमदार राहिले. काय विकासाची अपेक्षा तुम्हाला, काय केलंय त्यांनी आता, काय आणि अजून काय अपेक्षा? त्यांनी आपल्या भागामध्ये बरेचसा काही विकास घडून आणलेला आहे. विकास तर केलाच, शिवाय त्यांनी रस्ते, पाणी, वीज, आपल्याला जर काही अडचणी आल्या ना, आपण त्यांच्याकडे समस्या मांडतो आणि ते सोडवण्याचं काम ते निश्चितच करतात, याची मला पक्की खात्री आहे. कारण बऱ्याचशा वैयक्तिक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि समाजासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यासाठी मी सहमत आहे. एवढ्या महिलांना ते हे देवदर्शन घडवून आणत हे त्यांचं पुण्याचं काम आहे. आणि या नवरात्रात महिलांसाठी हे आनंदाची बातमी. ही जी गाडी चालली, ही कोणत्या गावातून चालली? सविंदने गावठाण. काय वाटतं तुम्हाला राजदादांबद्दल, काय वाटतं? तर काय वाटायचंय ना, त्यांनी केलं म्हणजे त्यांचं यश येणारच ना. या ठिकाणी अनेक वयस्कर आहेत, काही तरुणी आहेत. ही एक तरुणी या ठिकाणी, तुझं गाव सांग, नाव सांग आणि काय. माझं नाव मानसी मुरलीधर भोसले, गाव सविंदने. त्यांनी हे नियोजन केलं, चांगलंच केलं. कारण का आता नवरात्री पण सुरू आहे आणि महिलांनी उपवास पण पकडलेत आणि दर्शनाला गाडी मोठा देवीकडे चाललेली आहे. प्रत्येक महिलेची इच्छाच असते कुठे ना कुठे जायची वगैरे, देवांना वगैरे. तर ही इच्छा पूर्ण पण झाली, त्यांनी नियोजन पण चांगलं केलं. आता तू पहिलं मतदान, तुझं कितवं मतदान आहे आता? माझं आता हे दुसरं असं. दुसरं आहे. बरं, आता तू तरुणी म्हणून या ठिकाणी चालली, तुम्ही आता सगळेजण काय भावनेने चाललात, म्हणजे राजदादाला निवडून आणायचं असं का ठरवलं तुम्ही? आणायचं कारण का आपलं भविष्य पुढे चांगलं घडणार असेल तर भवितव्य तर चांगलंच आहे ना. त्यांनी भविष्य घडायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. या ठिकाणी इथं आजी आहेत. आजी, तुमचं नाव सांगा. पारुबाई गणपत भोसले, हा, गाव सविंदने. सविनने. आज मोठा दिवाला काय मागणार आहे? आम्ही आलो ह्या मतदानाच्या संघ करून, त्याच्यातून आम्हाला यश दे. तशी काही मागणी नाही, पण सगळे सुखरूप येऊ द्या. चाललोय सगळ्यांनी परत सुखरूप देवी करून सुखाने प्रवास होऊ द्या. या ठिकाणी गाव कोणतं? मस्त पैकी तुम्ही आरामशीर चाललाय. आरामशीर चाललोय. कोणी सोय केली ही सगळी? ही पोपटराव गावडेंनी केली. म्हणजे गावडे साहेब, माझ्या आमदारांनी केली, राजूदादा गावडेंनी केली. राजनान गावडेंनी केली. बरं, कशासाठी चाललंय आता हे सगळं? आपण देवीसाठी चाललोय. देवीसाठी चालले. पण आता मतदान पण आले, इलेक्शन पण, त्याचं काही वार त्याच्यामुळे चाललंय का काय? निवृत्ती पडवळ, पडवळ. कुठल्या तुम्ही? सविंदने. सविन्याच्या. आता इलेक्शन आले, माहिती का तुम्हाला? काय माहित? उमेदवार आहेत समोर, कसं काय वाटतं, चांगले आहेत का? बरं वाटतं. त्यांच्यावर कामं झाली का? माझ्या आमदारांकडून, त्यांच्या वडिलांकडून कामं झाली का आपल्या भागात झाले काळामध्ये? झालेत. मग काय मागणार आहे ना? आता काय ते परमेश्वराच्या हातात शेवटी, आपल्या काय आता ते मागणं परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि त्यांनी कामं पण केली आहेत असं आजींचं म्हणणं आहे, पडवळ आजींचं. आमदार पोपटराव गावडे यांनी बरेच वर्ष, 60 वर्ष या ठिकाणी तालुक्यात नेतृत्व केले. राजूदादा पण आता तसं करतील का? हो, करतील ना, 100%. हो, मग ही सगळी तयारी त्यासाठीच असेल का काय? हो, असू शकतं. माझ मोठा देवीला समजा जर त्यांना जिल्हा परिषदला उभं राहायचंच असेल तर ही ट्रिप आयोजित केली, तुमचं काय मागणं असेल? निश्चितपणे आई देवी त्यांच्या पाठीमागे उभी राहील, यश देईल त्यांना. आता या ठिकाणी जुन्या पिढीतलं काही, तुमचं नाव सांगा. लक्ष्मीबाई इचके. लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर इचके. इचके. कुठले तुम्ही? इचकेवाडीचे. इचकेवाडी म्हणजे कवठ्याची. हा. गावडे घराण्याबद्दल तुम्हाला, राजकारणाबद्दल माहिती आहे? माझे आमदार पोपटराव गावडे पण आहेत. राजदादा या ठिकाणी आयोजित करतात ट्रिप, म्हणजे मग इलेक्शनचं काहीतरी असणार आहे, जिल्हा परिषद आली आहे ना, मग म्हणून तर एवढे ट्रिप काढली. मग काय तुम्हाला काय वाटतंय, उमेदवार म्हणून उभे राहिले तर योग्य आहे का माणूस? हा, योग्य. कशावर, काय अनुभव आहे तुमचा? आता पहिल्यापासून त्यांना अनुभव त्यांच्या घरात असं राजकारणाचा. जर राजूदादा गावडेंना आता जर तिकीट मिळालं तर ते उमेदवार म्हणून या ठिकाणी चांगले वाटतात का? हो, आता माझे आमदारच बघा ना, पोपटराव गावडे यांनी पण राजकीय क्षेत्रात भरपूर काही काम केलेलं आहे. गावकऱ्यांच्या म्हणा किंवा कोणत्या कोणत्या गावांच्या म्हणा, सगळ्या समस्या सोडवण्यात. तसे राजूदादा सुद्धा सगळ्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवतील आणि ते एक
खास उमेदवार म्हणून हे झाले पाहिजेत, विजयी झाले पाहिजेत, की ते सगळ्या गावकऱ्यांच्या म्हणा किंवा महिलांच्या म्हणा कुणाच्याही समस्या सोडवतात. आणि आज पण पहा की त्यांनी मोठ्या देवीच्या दर्शनासाठी सगळ्या महिलांना आनंदात उत्साहात ही ट्रिप काढलेली आहे. त्यावेळी आता महिला सगळ्या त्यांचा आनंद उत्साह या ट्रिप नुसार साजरा करत आहेत. आपले राजूदादा गावडे यांनी आयोजित केलेले मोठ्या देवीसाठी शारदीय नवरात्र उत्सव आहे. त्या निमित्ताने तुमचं नाव आणि गाव सांगा. मालन गायकवाड, मलठण. बरं, आता इलेक्शन पण आलंय, तर ही काय राजकारण पण सुरुवात असू शकते ना? हा, असू शकते, पण अर्थात महिलांसाठी ते करतात आयोजित, कारण महिलांना एवढं सन्मानाची वागणूक त्यांच्याकडून मिळत असेल तर हरकत नाही. कदाचित ते जिल्हा परिषदला इच्छुक असतील आता, तर तुम्हाला उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटते? आवडतील आम्हाला ते उमेदवार म्हणून, नक्कीच आवडतील. कारण मलठण गावाने वळसे साहेबांना चांगलं प्रेम दिलेलं, योगदान दिले आतापर्यंत. ते त्यांचे कार्यकर्ते जवळचे हो आहेत, आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच राजकीय वारसा आहे पहिल्यापासून. त्यांच्या वडिलांपासून राजकारणामध्ये ते संपूर्ण कुटुंब आहे. पोपटराव गावडे साहेब 50-60 वर्ष त्यातच आहे. 63 वर्ष त्यांनी राजकारणामध्ये कामगिरी केली. आमच्या गावासाठी पण भरपूर त्यांनी काम केलेले, त्यामुळे आम्ही सर्व महिलांनी स्त्री शक्तीचा विजय होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे कदाचित एवढी स्त्री शक्ती त्यांच्या पाठीशी असल्यावरती उभे जरी राहिले ते तर नक्कीच निवडून येते. अच्छा, मलठणच्या तुम्ही? मलठणच्या. आजी तुम्ही कुठल्या आहेत? मलठणच्या. काय नाव आहे? रोकडे. रोकडे. तुम्ही? मलटणचीच आहे आणि शकुंतला जाधव. सगळे हे महिला मंडळ आहे, सगळे मलठणचे. तुम्ही कुठल्या आहेत? मलठणचे. राजेंद्र दादा गावडे. त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे का, राजकारणाबद्दल काही? ऐकून आहे फक्त. तुम्ही मतदान करताय ना? हो. कसं आहे प्रतिसाद आता तुम्ही चाललाय देवीला, तर काय त्यांना काय त्यांच्याबद्दल काय म्हणणार आहे? देवीला मागणार आहे? हो, त्यांच्याबद्दल देवीला एकच मागण का त्यांना एवढ्या वेळेस यश द्या. एवढ्या वेळेस म्हणजे इथून मागच होता, त्यांच्या घरामध्ये 50-60 वर्ष राजकारण चालू होतं. हो. सुजाता साहेबराव कांदळकर, मंगळवाडी. आता कुठं झाली? आता मोठा देवीला. त्यासाठी कोणी आयोजित केली ट्रिप? राजू गावडे. काय त्यांची ओळख काय? काय परिचय आहे त्यांचा? परिचय आहे ना आमचा. काय? राजू गावडे पोपटराव गावडे यांचे सुपुत्र, आणि आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भावी जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी त्यांनी ट्रिप आयोजित केली. मग आता तुम्ही जर माहिती आहे तुम्हाला की आता ते इलेक्शन लवकर आहेत, तर त्यांचं राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे? राजकीय काय राजकीय पार्श्वभूमी त्यांची? राजकीय पार्श्वभूमी आता इथून मागे केलेले जनतेसाठी त्यांनी काम. त्यांच्या कुटुंबाने काय काय काम केलं? कोण कोण होतं आतापर्यंत? त्यांच्या कुटुंबाने पोपटराव गावडे आमदार होते, सुनीताताई जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांनी भरपूर अशी कामं आमच्या पेठ भागामध्ये केली, आणि इथून पुढे ते निवडून आल्याच्या नंतर पेठ भागामध्ये कामं करणारच आहेत. तीच तयारी असेल असं वाटतं? तीच तयारी आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? उमेदवार चांगला आहे का गटामध्ये? उमेदवार चांगला आहे गटामध्ये, आणि त्यांची कामं पण भरपूर झालेली इथून पाठीमाग. मग त्याच्यामुळे मग आमदार पोपटराव गावडे यांनी, सुनीताताईंनी, मनीषाताईंनी यांनी सगळ्यांनी चांगले कामं केले. एक उमेदवार एकंदरीत चांगला आहे. हा, एकंदरीत उमेदवार चांगला आहे. तो उमेदवार त्यांना जर भेटला चांगला गेला तर काय परिस्थिती काय असेल? हे निवडून येतील का? हो, येतील ना. कशाची? आज एवढा खर्च चालू आहे त्यांचा, एवढे देवान दर्शनाला जायचं, हे ते भरपूर असं हे ना. पण तुमच्या हे खर्च जाऊ द्या इकडचा, तो करताय, पण राजकारणातली रस्त्याची कामं? हो, रस्त्याची कामं विकास झालेलाच आहे. इथून पाठीमाग आम्हाला कधी लाईटीचं प्रॉब्लेम आले तर त्यांना फोन केला तर ते सॉल्व्ह करतात. बापूसाहेब गावडे आमदार काम करतात. म्हणजे त्यांना राजकीय वारसा आहे चांगल्यापैकी. मग तुम्हाला काय वाटतं, कामं होतील तुमची ते निवडून आले तर? आता तुम्हाला एवढं ट्रिपला येतात म्हणजे ते इलेक्शनचं काम करत असेल असं वाटतं. आजी तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव ना कवठा आहे, राहणार शिरोळ, मंगळवाडी, जिल्हा पुणे. मग आता समजा हे जर उभे राहिले तर तुम्ही त्यांना भरघोस मतदानी निवडून देता असं तुम्ही म्हणताय? तर ते काम पाठिंबा देऊ ना त्यांना. आम्ही का देणार? आम्ही देऊ त्यांना पाठिंबा, मतदान करू. का का त्यांची कामं करू ना, चांगले कामं करू. त्यांची कामं चांगले आहेत साहेबांची. जुन्या पिढीतले आहेत? हा, जुन्या पिढीतले आजी. आम्ही पोपटराव गावडे यांची ओळख असेल तुम्हाला? आमची ओळखच आहे, आमचे नातेवाईक आहेत.